संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या अपडेट येत आहेत। त्यातच काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी लक्ष्मण हाके यांचा एक फोटो ट्विट केला होता, ज्यामध्ये वाल्मिक कराड सुद्धा त्यांच्या बाजूला बसला होता। त्यानंतर खरं तर या प्रकरणामध्ये लक्ष्मण हाके यांच्या नावाची सुद्धा एक एंट्री झालेली पाहायला मिळाली। माझ्याबरोबर लक्ष्मण हाके स्वतः आहेत, त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवरती खरं तर चर्चा करणार आहोत। काय वाटतं, तो जो फोटो ट्विट केला होता काय नेमकं कारण असेल आणि त्या फोटो मागचं नेमकं फोटो कधीचा होता, केव्हाचा होता आणि फोटो लक्ष्मण हाकेंचाच मिळाला का अंजलीताईंना? अंजलीताईंनी सुप्रियाताईंचा पण फोटो टाकावा, अंजलीताईंनी शरद पवारांचा पण फोटो टाकावा, अंजलीताईंनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचाही फोटो टाकावा, अंजलीताईंनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं भाषणही टाकावं। तुमचा पक्ष वाढवायला, तुमच्या पक्षाच्या निवडणुका जिंकायला एका स्किलफुल माणसाची तुम्हाला गरज वाटत होती त्यावेळी। अंजलीताई, या सगळ्या लोकांना तुम्ही जेलमध्ये टाका। मला माझा संवाद होईल, मी एक छोटासा कार्यकर्ता आहे, एवढ्या मोठ्या माणसांबरोबर बसायला मला संधी भेटेल, याच्यापेक्षा या फोटोचं जास्त काही मला जास्त हे नाही वाटत। बरं, फोटो खरा आहे की खोटा आहे? अरे खराच आहे ना, मी काय बोललो, मी खोटं थोडंच बोललो, खरा आहे फोटो। पण खरा फोटो सुप्रियाताईंचा पण आहे, पवारांचा बी आहे, मुख्यमंत्र्याचा बी आहे। बरं, म्हणजे अंजली दमानिया यांना कोणी हे सगळं करायला सांगतंय असं वाटतंय? माहीत नाही मला, तो त्यांनाच प्रश्न विचारला, त्यांनाच तुम्ही प्रश्न विचारा, त्याच योग्य उत्तर देतील। कारण अंजलीताई सिलेक्टिव्ह प्रोग्राम करतात, सिलेक्टिव्ह प्रकरणं हातात घेतात। मोठा बकरा समोर दिसतोय ना, मीडिया ट्रायल करायची, सनसनाटी निर्माण करायची। तुम्हाला मी खूप गांभीर्यानं काही गोष्टी तुमच्यासमोर सांगतो की स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये याच अंजलीताईंनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक पोस्ट केली की 3 आरोपींची हत्या झालेली आहे। अक्षरशः महाराष्ट्रामधलं वातावरण एक सनसनाटी निर्माण झाली। महाराष्ट्रामधलं वातावरण एवढं भयंकर संवेदनशील बनलं। परत त्याच म्हणाल्या की काय, एका दारुड्या माणसानं मला फोन केला, काय या बाईकडे गांभीर्यानं बघायचं आहे, त्यांनी आजपर्यंत जेवढी प्रकरणं घेतली त्यांचं पुढं काय झालं या महाराष्ट्रामध्ये? अहो, अनेक प्रकरणं आहेत ना महाराष्ट्रामध्ये। हे बघा, मी संतोष देशमुख यांच्या हत्येचं गांभीर्य, त्या हत्येपासून पलीकडं जाऊन या माणसाने राजकारण सुरू केलं। या हत्येमागून राजकारणातले आपले हेवेदावे पुढे आणले आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांना, त्यांच्या आरोपींना शिक्षा देण्याऐवजी राजकारण सुरू झालं। कोण राजकारण करतं? ही सगळी मंडळी आहेत, तुम्हाला दिसत नाहीत का? सुरेश धस कुणाला बोलतात? मुंडेंच्या आडून ते इथल्या गृह विभागाला बोलतात, पोलीस प्रशासनाला बोलतात, CIDवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात। मग या सर्व विभागांचे प्रमुख माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत, त्यांनी हाऊसमध्ये सांगितलं आहे, त्यांनी प्रेसमध्ये सांगितलं आहे। मग भाजपचाच आमदार आपल्या मुख्यमंत्र्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतोय का? हे राजकारण सुरू आहे। बरं, जसं राजकीय रंग दिला जातोय तसा मराठा विरुद्ध ओबीसी असाही रंग दिला जातो असं वाटतं? तो काही या प्रकरणामुळे दिला आहे का? आम्ही ज्यावेळी ओबीसींच्या न्याय हक्काची बाजू घेतली तेव्हाच हा रंग मिळालेला आहे आणि आम्ही ओबीसीच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत, आम्ही लढत आहोत। या प्रकरणामुळे ओबीसी मराठा वाद नाही आहे, याच्या अगोदर गेल्या वर्षात 2 वर्षापासून हा वाद आहे। त्यामुळे अशा दुःखद घटना, मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना, याचं समर्थन करायला लक्ष्मण हाकेची एवढी वैचारिक दिवाळखोरी नाही निघालेली। बरं, दीपक केदार असं म्हणतात की तुम्ही डोनाल्ड ट्रम्प विरोधात सुद्धा मोर्चा काढू शकता, कोणाही विरोधात मोर्चा काढू शकता। आता काय, कोण केदार, मला माहीत पण नाही कोण माणूस आहेत, त्यामुळे कोण असं काही बोलत असतात लोक जात असताना। तर आज मोक्काची कारवाई करण्यात आलेली आहे, काय वाटतंय तुम्हाला, काय हे बघा, जे काही आपली कायदा आणि सुव्यवस्था आहे ते जे काही निर्णय घेतील, जो काही तपास करतील, त्यामध्ये हस्तक्षेप करणारे, प्रभाव टाकणारे आम्ही कोण? स्वागत करताय का पण या? प्रश्नच नाही। अरे आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, आरोपीचं समर्थन त्यांचे आई वडील भाऊ सुद्धा करणार नाहीत। मग एखादा मंत्रिपदावरचा माणूस किंवा सामाजिक आंदोलन उभं करणारा माणूस कसं काय समर्थन करेल? तर वाल्मिक कराडवर सुद्धा मोक्कांतर्गत कारवाई व्हावी असं वाटतं? अरे बघा, आरोपीला जर आरोपीचा इव्हिडन्स असेल, जर आरोपी असेल, त्याचं समर्थन करायला लक्ष्मण हाके एवढा वैचारिक दिवाळखोरीत निघालेला माणूस नाही। धन्यवाद। जरा आपण बघतोय की लक्ष्मण हाके माझ्याबरोबर होते, जे कोणी आरोपी असतील त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे, मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे असं सांगताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर अंजली दमानिया यांना खरंच गांभीर्याने घेण्याची गरज आहे का असं सुद्धा ते म्हणताना पाहायला मिळतात। त्यामुळे या प्रकरणामध्ये लक्ष्मण हाके यांनी स्वतःची बाजू आता जी आहे ती मीडियासमोर मांडलेली पाहायला मिळते। पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी।